पाकिस्तानचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की पाकिस्तानमध्ये इस्लाम विरुद्ध इस्लाम अशी एक लढाई मागच्या जवळजवळ 70 वर्षांपासून चालू आहे. पाकिस्तानमध्ये बलोच लोक हे पाकिस्तानच्या विरुद्ध आहेत. पाकिस्तानमधले पश्तो लोक किंवा पश्तून लोक हे सगळे पठाण पाकिस्तानच्या विरुद्ध आहेत. पाकिस्तानमध्ये असणारे खरे भारतीय जे पीओके मध्ये राहतात ते देखील पाकिस्तानच्या विरुद्ध आहेत. म्हणजे पाकिस्तानला कुठलीही गोष्ट भारतानं करायची गरजच नाही. पाकिस्तान भलेही म्हणतो की पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाला की त्याच्यामागे भारताचा हात आहे, पण प्रत्यक्षात पाकिस्तानला भारतानं काही करायची गरजच नसते. पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचे अनेक शत्रू आहेत आणि ते सगळे मुस्लिम आहेत किंवा इस्लामिक आहेत, हे इथं लक्षात घ्यायला पाहिजे. काल इस्लामाबादमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला, या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे मरणारे लोक होते 31 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार ते सगळे मुस्लिम होते आणि मारणारे लोक देखील मुस्लिम होते. हे पाकिस्तानच्या लक्षात आलं असावं. पाकिस्ताननं भलेही भारतावर आरोप केलाय, पण भारतानं देखील त्याचं बरोबर योग्य असं उत्तर दिलंय. याशिवाय नक्की काय काय घडलंय, खरोखर पाकिस्तानमध्ये झालेला हा दहशतवादी हल्ला काय होता, त्याला थोडंसं आपण झूम करून बघायला पाहिजे. मग आपल्याला नक्की काय झालंय ते लक्षात येईल. या हल्ल्याच्या मागे नेमकं कुणाचा हात आहे आणि कोण हे सगळं घडवून आणतंय ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. काल पाकिस्तानची राजधानी असणाऱ्या इस्लामाबादमध्ये एक बॉम्ब ब्लास्ट झाला. हा एक सुसाईड अटॅक होता आणि तो एका मशिदीमध्ये घडला आणि त्यात 31 लोकांचा मृत्यू झाला अशी बातमी तुम्ही बघितली असेल, पण प्रत्यक्षात बातमी तशी नाही आहे. तर काल पाकिस्तानच्या राजधानीमध्ये इस्लामाबादमध्ये एक बॉम्ब ब्लास्ट झाला. तो एका शिया मशिदीमध्ये झाला. म्हणजे त्यामध्ये मेलेले जे 31 लोक आहेत ते शिया मुस्लिम होते. त्यामध्ये जे 169 लोक जखमी झाले ते देखील शिया मुस्लिम होते. आता इथं शिया असं व्यवस्थित स्पेसिफिकली सांगायचं कारण काय, तर पाकिस्तान हा एक सुन्नी मुस्लिम देश आहे. या देशाच्या लोकसंख्येमध्ये 85% सुन्नी मुस्लिम राहतात आणि सुन्नी मुस्लिमांची सत्ता पाकिस्तानमध्ये चालते. शिया मुस्लिमांना पाकिस्तानमध्ये दुय्यम स्थान दिलं जातं. अहमदियांना दुय्यम स्थान दिलं जातं. शिया लोक किंवा अहमदिया लोक हे सुन्नी मुस्लिमांच्या दृष्टीनं मुस्लिमच नसतात, इतके वाईट असतात. त्यामुळे हा फक्त पाकिस्तान विरुद्ध आणखी कुणी असा वाद नसून हा मुस्लिम विरुद्ध मुस्लिम असा वाद आहे. शिया विरुद्ध सुन्नी असा वाद आहे. इथं मेलेले सगळे लोक हे शिया होते. त्यामुळे ही बातमी थोडीशी करेक्ट पद्धतीने दिली पाहिजे. दुसरी गोष्ट झालं काय, तर एक सुन्नी मुस्लिम असलेला दहशतवादी या मशिदीमध्ये घुसायचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याला गेटवरती अडवलं गेलं, पण तरी देखील तो बंदूक चालवत चालवत फायरिंग करत करतच आत गेला. आत जाऊन तो जी मशिदीमध्ये नमाजसाठी बसलेली लोक होती त्याच्यामध्ये शेवटच्या लाईनमध्ये जाऊन घुसला आणि तिथं जाऊन त्यानं स्वतःचा जे काही बॉम्ब लावलेला होता शरीराला त्याचा ब्लास्ट केला आणि त्यामध्ये 31 लोक मेले. ज्या वेळेला हे सगळे लोक नमाजसाठी वाकलेले होते त्याच वेळेला हा ब्लास्ट झाला. म्हणजे इथं लक्षात घ्यायला पाहिजे की कसं सुन्नी आणि शिया मधलं हे जे युद्ध आहे हे इस्लामपेक्षा वरचढ ठरते की काय, अशी सध्याची परिस्थिती आहे. मी तुम्हाला म्हटलंच की पाकिस्तानमध्ये शिया लोकांच्या विरुद्ध, अहमदिया लोकांच्या विरुद्ध अशा प्रकारचे हल्ले वारंवार होत आहेतच. गेल्या 20 वर्षात शिया लोकांच्या वरती असे अनेक हल्ले झाले. जवळजवळ 4000 शिया लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. पाकिस्तान भलेही ख्वाजा आसिफ म्हणत असतील की बाहेरच्या शक्तींचा याच्यामध्ये हात आहे वगैरे, पाकिस्तानला बाहेरच्या शक्तींचा हात असायची गरजच नाही. पाकिस्तानच्या आतल्या शक्ती पाकिस्तानला मारायला पुरेशा आहेत. त्यामुळे पाकिस्ताननं दुसऱ्या कुणाचं नावच घेऊ नये. ही घटना कोण घडवलेली आहे, तर ती इस्लामिक स्टेटनं घडवलेली आहे, म्हणजे आयसिसनं घडवलेली आहे. आणि आयसिसनं आता भावानं याची जबाबदारी देखील घेतलेली आहे. म्हणजे पाकिस्तान म्हणत जरी असला की दुसरं कुणीतरी केलं, पण प्रत्यक्षात आयसिसनं केलंय, इस्लामिक स्टेटनं केलंय. इस्लामिक स्टेटच्या वेगवेगळ्या फॅक्शन्स आहेत. टीटीपी देखील इस्लामिक स्टेटच्या जवळचे, म्हणजे तेहरीके तालिबान पाकिस्तान, ज्यांचं पाकिस्तान बरोबर एक प्रकारचं युद्ध अनेक काळापासून चालू आहे. पाकिस्तान प्रयत्न असा करतोय की हे सगळं तालिबाननं घडवलं किंवा अफगाणिस्ताननं घडवलं असं सांगायचं आणि शेवटी अफगाणिस्तानला मदत कोण करतोय, तर भारत करतोय असा त्याचा अर्थ लावायचा. असा प्रयत्न पाकिस्तान करत असला तरी प्रत्यक्षात जे काही घडलंय याला पाकिस्तान मधलेच लोक जबाबदार आहेत. पाकिस्तान मधले सुन्नी मुस्लिम जबाबदार आहेत. ही गोष्ट खडसावून पाकिस्तानला जाणीव करून दिली पाहिजे. म्हणून भारत सरकारनं, भारताचे जे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचे स्पोक्स पर्सन आहेत, प्रवक्ते आहेत रणधीर जायस्वाल, यांनी देखील एक स्टेटमेंट दिले. त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी म्हटलंय, आज सकाळी इस्लामाबादमधील मशिदीत झालेला बॉम्बस्फोट हा निषेधार्ह आहे आणि त्यामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल भारत शोक व्यक्त करतो. हे दुर्दैवी आहे की आपल्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी पाकिस्तानने आपल्या देशांतर्गत होणाऱ्या आजारांसाठी इतरांना दोष देऊन स्वतःची फसवणूक करण्याचा पर्याय निवडला आहे. भारत असे कोणतेही आरोप अजिबात मान्य करत नाही. हे निराधार आहेत आणि निरर्थक आहेत. म्हणजे भारत सरकारनं स्पष्ट सांगितलं की जो काही आजार आहे
तो पाकिस्तानचा अंतर्गत आजार आहे आणि त्याच्यावरती पाकिस्ताननंच इलाज करावा लागणार आहे. म्हणजे थोडक्यात झालंय असं की पाकिस्ताननं एक साप पाळलाय पाकिस्तानमध्येच आणि त्यांना असं वाटतं की हा साप फक्त पाहुण्यांनाच चावेल, पण तसं प्रत्यक्षात होत नाही. तो साप त्या घराच्या मालकालाच आता डसायला लागलाय आणि त्यामुळं पाकिस्तानचं हे सगळं नुकसान व्हायला लागले. अर्थात पाकिस्तानमधल्या सरकारला किंवा पाकिस्तानमधल्या लोकांना या गोष्टीचं खूप दुःख झालं असेल असं समजायचं कारण नाही. कारण जर शियाच लोक मेले असतील तर ठीक आहे, पाकिस्तानमधल्या लोकांना जास्त याचं दुःख वाटत नाही. जे खरे मुस्लिम नाहीत किंवा पाखंडी आहेत ते मेले म्हणून काय झालं असं खरं तर पाकिस्तानमधल्या लोकांना वाटतंय आता सध्या या सिच्युएशनमध्ये देखील. फितना अल ख्वाराजी नावाची एक संघटना आहे. या संघटनेशी लिंक असलेल्या माणसाने हे सगळं घडवून आणले असं आता पाकिस्तानचं म्हणणं आहे. जी संघटना TTPशी संबंधित आहे. म्हणजे शेवटी मिळून ते सगळं तालिबानपर्यंत पाकिस्तानला न्यायचं आहे. पण हे सगळं असलं आणि इंटरनॅशनल मीडिया किंवा जग काहीही सांगत असलं, पाकिस्तान काहीही सांगत असला की आमच्यावर हल्ला झालाय, पण प्रत्यक्षात तुमच्यावर तुम्हीच केलेला हा हल्ला आहे, हे आपण पाकिस्तानला जाणीव करून दिली पाहिजे किंवा लक्षात आणून दिलं पाहिजे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये अनेक प्रॉब्लेम्स आहेत. पाकिस्तानमध्ये बलोच प्रॉब्लेम आहे, पश्तून प्रॉब्लेम आहे किंवा इतर अनेक प्रॉब्लेम असले तरी पाकिस्तानचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की पाकिस्तान हा इस्लाम विरुद्ध इस्लाम आहे आणि त्यामुळे पाकिस्तान कधीही सर्वाईव्ह होऊ शकत नाही, टिकू शकत नाही आणि आजची पाकिस्तानची अवस्था ही त्यामुळे झालेली आहे. या संपूर्ण मुद्द्यावर पाकिस्तानमध्ये घडलेल्या या घटनेबद्दलचा हा तिसरा महत्वाचा अँगल शिया वर्सेस सुन्नीचा तुम्हाला माहिती होता का आणि तो तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.